नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्स या आपल्या हक्काच्या चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करतो। तुम्ही जर एमपीएससी गट ब गट क लिपिक टंकलेखक किंवा इतर कोणत्याही प्रशासकीय पदांसाठी तयारी करत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण अशा एका अधिकृत डॉक्युमेंटबद्दल बोलणार आहोत जे तुमच्या आगामी भरतीच्या तयारीला एक नवीन दिशा देईल। सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत, त्याच्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा। ऑफिशियल पीडीएफ, सर्क्युलर्स, डॉक्युमेंट्स किंवा डेली अपडेट मिळवायचे असतील तर व्हॉट्सअप, टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। आणि हेच मराठी स्वरूप तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत जर रीड करायचं असेल तर डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लिंकला क्लिक करा। मित्रांनो, नुकतीच वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय मुंबई म्हणजेच DMER ची मे 2026 ची अतांत्रिक पदांची माहिती समोर आलेली आहे, म्हणजेच नॉन टेक्निकल पोस्ट। या अहवालात संपूर्ण महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमधील मंजूर भरलेली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रिक्त पदांची आकडेवारी जाहीर झाली आहे। आणि जिथे पदे रिक्त आहेत तिथे लवकरच भरती जाहीर होण्याची दाट शक्यता आहे। चला तर मग बघूया या अहवालात नेमकी कोणकोणती पदे आहेत। या डॉक्युमेंटनुसार प्रामुख्याने कोणकोणत्या पदांचा समावेश होतो। मित्रांनो, तुम्हाला या डॉक्युमेंटमध्ये जर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी थोडी इन्क्रीज करा। तरीही दिसत नसेल तर आपल्या ग्रुप्सवर ऑलरेडी मी शेअर केलेला आहे, तिथं पाहू शकता आणि हा व्हिडिओ नीट शांततेत तुम्ही ऐकू शकता। बघा कोणकोणत्या पदांचा समावेश होतो। याच्यामध्ये मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी, तसेच कार्यालयीन अधीक्षक आणि वरिष्ठ सहाय्यक, तसेच वरिष्ठ लिपिक आणि लिपिक टंकलेखक, तसेच उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक आणि लघु टंकलेखक या पदांचा याच्यामध्ये समावेश आहे। विद्यार्थी मित्रांनो, ही आकडेवारी छोटी नाहीये। या यादीत संपूर्ण महाराष्ट्रातील तब्बल 103 संस्थांचा समावेश आहे। यामध्ये मुंबईचे ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय, पुण्याचे ससून जे रुग्णालय आहे, तसेच नागपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, तसेच छत्रपती संभाजीनगर, लातूर, अकोला, जळगाव, नांदेड, सिंधुदुर्ग, बारामती आणि अगदी गडचिरोलीपर्यंतच्या सर्व वैद्यकीय संस्थांचा आणि रुग्णालयांचा डेटा यामध्ये दिलेला आहे। या प्रत्येक ठिकाणी प्रशासकीय आणि क्लार्क लेवलची शेकडो पदे रिक्त आहेत। आता तुम्ही म्हणाल, सर या डॉक्युमेंटचा आमच्या अभ्यासाची काय संबंध? मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, शासकीय दरबारी जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असतात तेव्हा प्रशासकीय कामाचा ताण वाढतो आणि पर्यायाने सरकारला नवीन भरती प्रक्रिया राबवणे भाग पडते। वरिष्ठ लिपिक आणि लिपिक टंकलेखक या पदांच्या रिक्त जागा पाहता जे विद्यार्थी टायपिंगची प्रॅक्टिस करत आहेत किंवा सरळ सेवा आणि MPSCची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी असू शकते। त्यामुळे तुमचा अभ्यास, तुमची रिव्हिजन आणि तुमची प्रॅक्टिस जी आहे ती अजिबात थांबू देऊ नका। तर मित्रांनो, ही होती DMR च्या अतांत्रिक पदाबद्दलची सर्वात महत्त्वाची आणि अधिकृत अपडेट। तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दल किंवा अभ्यासाच्या नियोजनाबद्दल काही शंका असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। हा डेटा जर तुम्हाला पूर्णपणे रीड करायचा आहे, सध्या सगळे जर माहिती तुम्हाला पाहिजे आहे तर मी ऑलरेडी जे आहे आपल्या ग्रुपवरती शेअर करेल किंवा डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लिंकला क्लिक करून तुम्ही वाचू शकता। जरी तुम्हाला इथंच विचारायचं आहे, एवढी मेहनत करायची नाहीये, तर मला कॉमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यानुसार किंवा तुम्ही जिथं राहता त्यानुसार पदांबद्दल माहिती देईल। व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व अभ्यास करणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच अचूक फास्ट अपडेटसाठी आपल्या स्टडी फ्लो अपडेट चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका। तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।